प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक बार आपल्या सर्वांना सलाम. परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला आणि मला सतवणारी प्रत्येक बाब आणि त्या प्रत्येक बाबीतली महत्वाची बाब म्हणजे आमच्याकडे होणारा जो आपल्याकडे असणारी गोष्ट आहे त्याच्या कमतरता बऱ्याच वेळेस असते. मग पुरवठा कसा होईल आणि म्हणून देवाचं वचन त्याच्या लेकरांना काय म्हणतं याबद्दल मी आज तुमच्या संगती या व्हिडिओद्वारे बोलणार आहे. परमेश्वर आपल्या गरजा ओळखतो आणि योग्य वेळी आपल्याला पुरवठा करतो याबद्दल बायबलनं नेहमी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो आपल्याला कधीही काहीही कमी पडू देत नाही. आणि म्हणून आम्ही भीतीऐवजी इतर सर्व गोष्टींच्या भय याच्या ऐवजी आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. चिंता करण्याच्या ऐवजी प्रार्थना केली पाहिजे आणि हाच खरा परमेश्वराकडून मिळवणाऱ्या पुरवठ्याचा मार्ग आहे. आणि म्हणून याबद्दल बायबल वचने थोडक्यात आपल्याला असं सांगतात. फिलिप्पियस पत्र 4:19 वचन म्हणतं, माझा देव तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. स्तोत्रसंहिता 23 पहिलं वचन सगळ्यांना माहित आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. त्याचबरोबर मत्ती 6:31-33 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं म्हणतं की चिंता करू नका, त्या अगोदर या सर्व जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या अगोदर देवाचे राज्य याचा शोध घ्या आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करा. किती सुंदर असं वचन आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की अब्राहम जरी सर्व प्रकारे दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या देशामध्ये होता, परंतु 22व्या अध्यायामध्ये आणि 14व्या वचनामध्ये परमेश्वराला यहोवा यिरे म्हणण्यात आलेला आहे. कारण परमेश्वर, त्या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर पुरवठा करतो. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पुरवठा करणारा हा केवळ परमेश्वर आहे. आणि याबद्दल जर सविस्तर आपल्याला बोलायचं असेल तर बायबल आपल्याला शिकवते की परमेश्वर फक्त आध्यात्मिकच गरजा भागवत नाही, तर भौतिक, मानसिक आणि भावनिक गरजांचा सुद्धा तो पुरवठा करणारा असा परमेश्वर आहे. त्याचा पुरवठा नेहमी आपल्या अपेक्षाप्रमाणे कदाचित नसेल. वेळोवेळी आम्ही जशी अपेक्षा करतो तसा त्याचा पुरवठा कदाचित आपल्याला मिळत नसेल, पण नेमक्या वेळेस आणि आपल्या भल्यासाठी मात्र परमेश्वर नक्की पुरवठा करत असतो. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की परमेश्वर आपल्या गरजा ओळखतो. त्याला आपल्या गरजा काय आहेत ते माहित आहे. आम्हाला काय हवं आहे ते त्याच्याकडे सर्व त्याचा लेखाजोखा आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आपण मागण्याआधीच परमेश्वराला आपल्या गरजा माहित आहेत. आणि म्हणून परमेश्वराचं वचन मत्ती 6:8 वचन म्हणतं की तुम्ही मागण्याआधीच तुमच्या गरजा तुमच्या पित्याला माहित आहेत. यामुळे प्रियजनांनो, यामुळे आपण चिंता न करता त्या परमेश्वरावर, पुरवठा करणाऱ्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे ना आम्ही त्यासाठी तयार असलं पाहिजे. जो पुरवठा आहे याला विश्वासाची जोड आहे. पुरवठ्याला विश्वासाची जोड आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवल्यावरच, म्हणजे जर आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला तरच त्याचा आपल्याला, त्याच्याकडून मिळणारा जो पुरवठा आहे त्याचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. इब्रिकरास पत्र 11 आणि 6 वचन सांगतं, विश्वासा वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. म्हणूनच विश्वास म्हणजे परिस्थिती कधी असताना देखील देवावर भरोसा ठेवणे. यालाच विश्वास असं म्हणतात. यहोवा यिरे म्हणून परमेश्वराचं नाव करण्यात आलेलं आहे. यहोवा यिरे म्हणजे पुरवठा करणारा देव. अब्राहमाच्या जीवनात देवाने योग्य वेळी पुरवठा केला. अब्राहमाच्या जीवनामध्ये परमेश्वराने योग्य वेळी पुरवठा केला. उत्पत्ती 24:22-14 वचन मी मगाशीच वाचलं. ते म्हणतं की परमेश्वर पुरवठा करतो आणि पुरवठा करून देणारा असा आहे. याचा अर्थ देव कधीही उशीर करत नाही. अब्राहमाच्या जीवनात सुद्धा उशीर झाल्यासारखं वाटत होतं, परंतु देव कधीही उशीर करत नाही. तो नेहमी आपल्याला प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी देतो. परमेश्वर योग्य वेळेची निवड करत असतो. परमेश्वर योग्य ठिकाणाची निवड करत असतो आणि योग्य वेळेची सुद्धा निवड परमेश्वर करतो. आणि त्या वेळेनुसार आणि त्याच्यानुसार परमेश्वर आपल्याला पुरवठा करत असतो. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही
प्रार्थनेत राहणं खूप गरजेचं आहे. चिंता करणं हे अविश्वासकांचं, ज्यांचा विश्वास परमेश्वरावर नाही, त्यांचं काम आहे. परंतु चिंता ऐवजी विश्वासक जो आहे तो प्रार्थना करत असतो. चिंता आपली शक्ती कमी करू शकते. आम्ही कमकुवत होऊ शकतो, आध्यात्मिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, सर्व दृष्ट्या आम्ही कमकुवत होऊ शकतो जेव्हा आम्ही चिंता करू, आणि ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही. पण प्रार्थना जर आम्ही केली, विश्वासकानं जर विश्वासाने प्रार्थना केली, तर आपल्याला चिंतांच्या जागी शांतता प्राप्त होईल. चिंतांच्या जागी परमेश्वर आपल्याला शांतता देईल. कधी? जेव्हा आम्ही प्रार्थना करू. आणि म्हणून फिलिप्पियस पत्र 4 अध्याय आणि 6 आणि 7 वचन म्हणतं, कशाविषयी चिंता करू नका, तर प्रार्थनेत तत्पर राहा आणि देवाकडे मागा. प्रार्थना केल्यावर प्रियजनांनो मन शांत होते आणि देवाच्या उत्तराची वाट पाहण्याची त्याद्वारे आपल्याला ताकद मिळते. आम्हाला सारखं आत्ताच का पाहिजे आहे? कारण आम्ही प्रार्थना सारखी करत नाही. आम्हाला असं वाटतं की देव जर माझा पुरवठा करणारा देव आहे तर मला ताबडतोब आज आत्ता लगेच काहीतरी मिळावं. परंतु प्रियजनांनो असं होत नाही. मी मगाशीच म्हणलं की परमेश्वराची योग्य वेळ आहे आणि ती आल्यानंतर परमेश्वर ती वेळ दौडत नाही, चुकवत नाही, तो तुम्हाला पुरवतो. पण प्रियजनांनो आम्हाला उतावळेपणामुळे आपल्याला असं वाटतं की आजच आम्हाला मिळालं पाहिजे, कारण आम्ही प्रार्थना करत नाही. पण प्रार्थना जर आम्ही केली तर प्रार्थना केल्यानंतर आपल्याला मनशांती निर्माण होते आणि देव आम्हाला ज्या वेळेस पुरवठा करेल त्या वेळेची वाट पाहण्याची ताकद आपल्याला प्रार्थनेद्वारे मिळते. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करणं, विश्वासात राहणं, चिंता न करता प्रार्थना करणं खूप महत्वाचं आहे. देवाचा पुरवठा फक्त कधी कधी आपल्याला वाटतो की आर्थिक दृष्ट्याच देवापासून आपल्याला पुरवठा मिळावा. देवाचा पुरवठा फक्त पैशापुरता मर्यादित नाही, धनसंपत्ती पुरता मर्यादित नाही. ही गोष्ट विशेष प्रकारे लक्षात ठेवा. कारण आम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचा पुरवठा सुद्धा आपल्याला आपल्या जीवनात गरजेचा आहे. शांती, आम्हाला शांती पाहिजे का नको? शांतीचा पुरवठा जर आमच्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला सर्व प्रकारे आम्हाला आनंद, सर्व प्रकारचं सामर्थ्य, काम करण्याची एनर्जी आणि पुढे जाण्याची एनर्जी आपल्याला मिळते. आणि म्हणून शांती आपल्याला जर पाहिजे असेल तर त्या शांतीचा पुरवठा सुद्धा परमेश्वराकडूनच होतो. ज्ञान, आम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानाचा पुरवठा कुठून होतो? परमेश्वरापासून होतो. परमेश्वरच आपल्याला ज्ञान देतो आणि हा ज्ञान, ही शांती आणि मार्गदर्शन सुद्धा या सर्व गोष्टींचा परमेश्वर पुरवठा करत असतो. मार्गदर्शन आपल्याला देवाकडून पाहिजे असतं. वेगवेगळ्या गोष्टी करत असताना फक्त पैसा, धन संपत्ती, धन दौलत एवढंच नाही, तर आपल्याला शांततेची गरज आहे, आपल्याला ज्ञानाची गरज आहे, आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. देवापासून जर आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर आम्ही कुठेही अडकणार नाही, आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. त्याचं मार्गदर्शन योग्यच असेल आणि त्या मार्गदर्शनानं जेव्हा आम्ही चालू, प्रभू आपल्याला योग्य ठिकाणी आणि योग्य आपल्या मुक्कामावर पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. जर देवाचं मार्गदर्शन असेल. धैर्य, आपल्याला धैर्य सुद्धा पाहिजे. जर आपल्याला धैर्य नसेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकणार नाही. म्हणून धैर्य सुद्धा परमेश्वर पुरवत असतो, मार्गदर्शन परमेश्वर पुरवत असतो, आशा म्हणजे होप आपल्याला परमेश्वर पुरवतो. आणि परमेश्वरानं या सर्व गोष्टी धन दौलतीपेक्षाही महत्वाच्या आहेत, पैशापेक्षाही महत्वाच्या आहेत. या ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, शांती, ज्ञान, मार्गदर्शन, धैर्य आणि आशा म्हणजे होप, या जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याचा देखील पुरवठा परमेश्वराकडूनच होतो. आणि म्हणून आम्हाला तो पुरवठा आम्हाला देवानं पुरवावा म्हणून आम्ही नेहमी प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्र संहिता 34 अध्याय 10 वचन म्हणतं, परमेश्वराचा शोध घेणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण किंवा कमतरता पडत नाही. म्हणून प्रियजनांनो, देवाचा पुरवठा आपल्याला हवा असेल तर आज आम्ही निर्णय घेतला पाहिजे की आम्ही देवाला शोधू. बायबलमध्ये परमेश्वराची व्याख्या देण्यात आलेली आहे की देव पुरवठा करणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा शोध नेहमी वचनांच्या द्वारे, प्रार्थनेद्वारे, देवाला काहीतरी दशमांश अर्पण देण्याद्वारे देवाचा शोध घेतला पाहिजे. प्रियजनांनो, आपल्या जीवनामध्ये जर कशाचा पुरवठा आज आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला, विद्यार्थी आम्ही असेल, पास्टर्स असेल किंवा शिक्षक असेल, अभ्यासात अडचण जर आली असेल आम्हाला, तर देव ज्ञान देणार आहे. म्हणून देवच त्याचा पुरवठा करणार आहे, कारण देवापासून ज्ञान उपलब्ध होतं. आमच्या घरात चिंता असेल,
आमच्या घरात अशांतता असेल तर शांततेचा पुरवठा कोण करणार आहे? परमेश्वर शांततेचा पुरवठा करणार आहे. म्हणून आम्ही परमेश्वराच्या जवळ असलं पाहिजे. भविष्याबद्दल जर आम्हाला भीती असेल, प्रियजनांनो, भविष्य आमचं कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, तर या भविष्यामध्ये आम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्या मार्गदर्शनाचा पुरवठा परमेश्वर करणार आहे. म्हणून परमेश्वर पुरवठा करणारा बायबलचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही त्या परमेश्वराकडे, जो तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला पुरवठा करणार आहे, त्या जवळ आम्ही विश्वासानं गेलं पाहिजे. विश्वास या नात्यानं आम्ही परमेश्वराजवळ पुरवठ्याची याचना सदैव केली पाहिजे. जर आपल्याला वेळेवर मिळालं नाही तर योग्य वेळ परमेश्वराच्या हातात आहे, योग्य ठिकाण परमेश्वराच्या हातात आहे आणि योग्य गोष्ट परमेश्वराच्या हातात आहे. तो त्याच्या वेळेनुसार तुम्हाला पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर हा प्रेमळ पिता असा आहे. तो आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो. आपले काम म्हणजे विश्वास ठेवणे एवढंच आहे, प्रार्थना करणे एवढं आहे आणि संयम राखणे सुद्धा आपलं काम आहे. देवाचा पुरवठा नक्की येतो प्रियजनांनो, पण तो कधी, कसा आणि किती पुरवठा येतो याचा ठराव परमेश्वर करत असतो. तो अफाट आहे, जो आम्हाला मोजता येणार नाही असा पुरवठा परमेश्वर आपल्याला देतो. आणि म्हणून आम्ही त्याचं सदैव उपकार मानलं पाहिजे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.